सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्याची निवड मधाचं गाव म्हणून या उडदावणे गावाची निवड केली ही खरंच तालुक्याच्या वतीने अभिमानाची बाब आहे. या गावामध्ये मधाच्या गावाची कमान, परत माहिती दालन आणि म्युझियम असे करून त्याच्या गावामध्ये विकास करण्यात येईल. सेल्फी पॉईंट, कमान आणि मतदालन सर्व तयार होऊन आता आम्ही मधाचं गाव म्हणून आम्ही मानाने फिरणार गावातून. 10 दिवसाचं प्रशिक्षण केल्यानंतर त्यानंतर आपण त्या प्रशिक्षणामध्ये त्यांना इतभूत माहिती देतो. हे गावच मधाचं गाव न राहता हा तालुका काही दिवसामध्ये मधाचा तालुका म्हणून नक्कीच नकाशावरती येईल. मधाचे गाव मी तुम्हाला सुरुवातीला मी तुम्हाला तुमचं गाव निवडणं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 10 गाव आपली निवडणी केली तिथं. त्यामध्ये आपल्या आयनगर मधलं अकोले गावामधलं तालुक्यातलं उडदावणे गावची निवड झालेली आहे. त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आज आपल्याकडे सन्माननीय पाहुणे नगरवरून आलेत, त्यामध्ये मुंडे साहेब असतील, त्यांची सगळी टीम असेल. आपल्या एकंदरीत हे सगळं त्याच्यामध्ये काम चालतं आणि आपल्यापर्यंत जे सगळं पोहोचवलं जातं त्यामध्ये एका मॅडम असतील. त्यानंतर आपले हे सगळं वन विभागाचं काम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं ते लांडे साहेब असतील. ह्या गावचे वेगवेगळे आपले कांगडदादा असतील, सरपंच मॅडम असतील, गुरुजी असतील, ही सगळी मंडळी आणि तुम्ही सगळेजण. त्यानंतर आपल्या प्रभाग समन्वयक आपल्याकडे आल्यात, पाटील मॅडम असतील. त्यानंतर फाउंडेशनच्या कदम मॅडम असतील. आपण सगळेजण आज इकडे आलोय.
स्नेहल कदम युवा नेक्स्ट फाउंडेशनची प्रकल्प संचालिका म्हणून आता मी काम पाहत आहे अकोले तालुक्यासाठी. नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्याची निवड मधाचं गाव म्हणून या उडदावणे गावाची निवड केली ही खरंच तालुक्याच्या वतीने अभिमानाची बाब आहे. कारण आज लोकांना सेंद्रिय मध कुठे भेटेल याच्या शोधात लोक असतात आणि तेच जर आपल्या अकोले तालुक्यात आपल्या ग्रामस्थांनी एकदम ते प्रामाणिकपणे काम करून त्या मधाची जर त्यांनी तयार केली, निवड केली तर खरंच ते तालुक्यासाठी अभिमानाची बाब असेल आणि जगाच्या पाठीवर कुठेतरी उडदावणे हे नाव जेव्हा येईल त्यावेळेस खरंच ती खूपच अभिमानाची बाब सगळ्यांसाठी असेल. प्रकाश सोनवणे. मी उडदावणे गावची ग्रामसखी आहे. मी उमेद अभियानाचं काम करते. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की उमेद अभियानातून आमच्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी उद्योगधंदा मिळावं. त्या ज्या बाहेर गावी जातात त्यांना ते बाहेर गावी न जाता आपल्या गावात किंवा आपल्या घरामध्ये काय करता येईल त्या गोष्टी आपण कराव्यात. मधाच्या गावाच्या याच्यानेच आमचं उपलब्ध होऊ शकतं, होईनच आणि आम्ही त्याच्यातून ते मार्ग काढणारच आहोत. आमचे कुंदन कोरडे सर आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतातच की तुम्ही हे करा, आम्ही त्याच्यात प्रयत्न करणारच आहोत. मी मुंडे बालासाहेब, जिल्हा ग्रामाधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम अहिल्यानगर. महाबळेश्वरचे मांगर आणि पाटघर याच्या आधारीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मधाचे गाव राबवण्याची संकल्पना केलेली आहे. त्याप्रमाणे अहिल्यानगर या जिल्ह्यात अकोले तालुक्यात उडदावणे गावची निवड आपण केलेली आहे. तर ह्या गावात आपण 23 ते 1/2026 पर्यंत 10 दिवसाची प्रशिक्षण देऊन त्यांना माहिती दिलेली आहे. सदर गावामध्ये 46,57,000 लाखाचे आपण ह्या गावावर खर्च करणार आहोत. या गावामध्ये मधाच्या गावाची कमान, परत माहिती दालन आणि म्युझियम असे करून याच्या गावाचा विकास करण्यात येईल. मंगल विजय भांगरे. मी शेंडी येथून उडदावणे गावामध्ये प्रशिक्षणासाठी आले. तर माझी अशी इच्छा आहे का ज्या सर्व महिला बचत गटातील जेवढ्या महिला असतील उमेद अभियानातल्या तेवढ्या महिलांनी सहभागी घेऊन हे उडदावणे गाव मधाचे गाव हे इथून पुढे पण त्यांनी चालव एकदम सुंदर आणि मध पण स्वतः विकला तर स्वतःला उपजीविका पण निर्माण होईल. मधाचं गाव उडदावणे हे आमच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील एक असं सुंदर गाव आहे आणि येथील जे इथं जवळजवळ 100% ट्रायबल कम्युनिटी असल्याने आणि या परिसरामध्ये कुठेही पिकावर रासायनिक फवारे घेतले जात नाही आणि इथे हिरडा असेल, बेहडा असेल, जी असे अतिशय कारवी असेल, अशी अतिशय उत्तम प्रकारची प्रजाती इथे आहे. आणि जो आयुर्वेदिक मध भविष्यात इथे उत्पादित होणारा मध हा सेंद्रिय मध असेल, आयुर्वेदिक मध असेल, वेगवेगळ्या प्रजातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मध इथं संकलित केला जाऊ शकतो आणि अतिशय उत्तमरित्या येथील जे आदिवासी आहेत किंवा येथील जे ग्रामीण जे लोक आहेत त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी वन्यजीव विभाग पण बांधील आहे आणि आम्ही सर्व तो प्रकारे खादी ग्रामोद्योग असेल किंवा ग्रामपंचायत उडदावणे असेल यांना सहकार्य करू. माझे नाव बच्चू रामा गांगड उडदावणे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर आता मॅडम आम्हाला जे प्रशिक्षण भेटलं हे खऱ्या अर्थानं चांगलं भेटलं. तर त्या प्रशिक्षणासाठी जे काय आम्हाला 10 दिवसात 4 प्रशिक्षक पाठवले त्याच्यात म्हणजे सर्व सगळ्यांनीच एकदम पद्धतीनं शिकवलं आणि आम्ही या गावात सर्वस्व जेवढे लाभार्थी बिगर लाभार्थी सर्व गावांची इच्छा का मधाचा गाव व्हावा म्हणून आम्ही सर्वांनीच योग्य पद्धतीनं आमचं प्रशिक्षण पूर्ण केलं. सोनाबाई भानदासगिरे. आता आमच्या गावात जंगला लागणार नाही, फवारा मारणार नाही, खत मारणार नाही. त्याचमुळं आता आमचं मधमाशी आता पाळायच्या. घरी बसलो तर आम्हाला रोजगार चालू झाला पाहिजे. तर मधमाशाचं कसं असतं मॅडम, 10 दिवसाचा आणि 5 दिवसाचा आपल्याला ते हे दिलेलं असतं, टाइम टेबल दिलेलं असते. त्या टाइम टेबलमध्ये पूर्ण राणी याच्यापासून निसर्गाचा सर्वे नंतर आपण मतपेट्या कशा वाटप करणार आहे, तिथे वसाहती आहेत का,
तिथे उपलब्धता आहे का. त्यानंतर आपण तो सर्वे झाल्यानंतर त्या गावाचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, त्यांना आपण भेटतो आणि त्यानंतर त्या गावातले शेतकऱ्यांची एक मीटिंग बोलावतो आणि मीटिंग बोलावल्यानंतर आपल्या पूर्ण मधमाशा योजनेच्या विषयी पूर्ण त्यांना आपण माहिती देतो आणि त्यानंतर त्यांना आपण सांगतो की बाबा आमच्या इकडे असं स्कीम आहे. तर कसं आहे, याचं पहिले मूळ पाया म्हटलं तर प्रशिक्षण असते. 10 दिवसाचं प्रशिक्षण केल्यानंतर त्यानंतर आपण त्या प्रशिक्षणामध्ये त्यांना इतभूत माहिती देतो आणि त्यांना वसाहत कॅप्चरिंगचं शिकवतो. मग वसाहत कुठं पाहायची बाबा, किती प्रकारच्या मधमाशा आपल्याला पाळता येतात. त्यामध्ये 2 प्रकारच्या, त्यातली एक कुठले इंडियन बीज, ते आपली एक सातिरी आहे. सातिरी ते कुठं राहते तर हे ढोली कपारीत अंधारात राहते आणि त्यात आपण गेल्यानंतर त्याचा बघितलं की त्याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पोळ्या असू शकतात. म्हणजे जशी वसाहत असेल किंवा जून वसाहत असेल तर जास्त पोळ्या सापडतील, नवीन असेल तर कमी पोळ्या सापडतील. आणि ते काय करतो, आपण तिथे जाऊन आपली हे पेटी घेऊन जातो आणि ते वसाहत आपण पहिले सुरुवातले त्यांना त्या पोळ्या काढतो. पोळ्या काढल्यानंतर त्या पोळ्या त्या पेटीमध्ये बांधतो. पेटीमध्ये बांधल्यानंतर, फ्रेमला बांधल्यानंतर मग आपण त्यातल्या माश्या हळूहळू हाताने काढून त्या पेटीमध्ये अशा सोडतो गेटवर सोडल्यानंतर त्याच पोळच्यामध्ये जर राणी आपल्याला सापडली तर पहिले राणी अशी पकडून आपण त्याला त्याच्या पंखाला मेन लावून ते आतमध्ये आपल्या मध लावून आतमध्ये सोडतो पेटीमध्ये. म्हणजे जेणेकरून सर्वच्या सर्व त्या पेटी मधमाशीच्या आपल्या राणी माशीच्या वासानं संपूर्ण माश्या संपूर्ण त्या पेटीमध्ये जातात. आता या बॅचले 31 ते 32 प्रशिक्षणार्थी होते आणि पुढचं जे ज्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे तर ते मध हंगामाचं जे आहे तर ते प्रशिक्षण द्यायचं आहे. त्यांना मध कसा काढायचा, वसाहतीचं संगोपन कसं करायचं आणि जागेची निवड कशी करायची, बा जिथं फ्लोरा कसा असते किंवा आपल्याला मेपर्यंत फ्लोरा चालला पाहिजे अशा जागेची निवड करून तिथं संपूर्ण एकट्टा म्हणजे सर्व ग्रुपमधून सर्व वसाहती म्हणजे जेवढ्या पेट्या आपल्याला 50 असतील तर त्या 50चा एक गट करून तिथं त्या इथं एपिरी तयार करायची आणि त्यानंतर 10 दिवसाले त्यांची तपासणी करून त्यांना ते योग्य ते मार्गदर्शन करत राहायचं. माझं नाव कीर्ती देवीदास गिरे, गाव उडदावणे. आज आमचं गाव मधाचं गाव म्हणून निवड झाली. निवड तशी आमची 1 वर्षापूर्वीच झालेली, पण सुरुवात आज म्हणजे 10 दिवस झाले आमचे प्रशिक्षण चालू होतं. आजचा शेवटचा दिवस. आज सर्वांना त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना घोषित केलं की आजपासून आमचं मधाचं गाव झालं म्हणून. आता सेल्फी पॉइंट, कमान आणि मतदालन सर्व तयार होऊन आता आम्ही मधाचं गाव म्हणून आम्ही मानाने फिरणार गावातून. गावात पण खूप चांगली चर्चा चालू आहे. गावातच नाही, पूर्ण अकोला तालुक्यात, नगरमध्ये की मधाचं गाव म्हणून उडदावण्याची ओळख झाली. जे उडदावणं आजपर्यंत कधीच असं कोणत्या याच्यावर नव्हतं, ते आता सगळीकडे झळकणार उडदावणं गाव, याचा अभिमान होतोय. 10 दिवसात सर्वांना फोन करून वेळेवर उपस्थित करणं, स्वतः उपस्थित राहणं ही जबाबदारी होतीच माझी. शासन जसं सांगेल तसं आम्हाला करणं भागच आहे आणि जसं त्यांना जे कागदपत्र किंवा कोणती माहिती लागेल त्याच्यासाठी ग्रामपंचायत प्रमुख म्हणून मी नेमकी सहकार्य राहील माझं. उर्मिला शरद छेटे. मी 10 दिवस इथे मधाचं प्रशिक्षण घेतलंय. तर आम्हाला या ठिकाणी 4 प्रशिक्षक लाभलेत. एक तर धुमाळ सर, त्यानंतर अवताडे सर आणि मॅडम आणि बिलबिले सर. तर इथं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिल्यामुळे इथं ह्या लोकांना खूप गोडी निर्माण झालेली आहे आणि त्यांनी जसं प्रशिक्षण घेतलंय ते त्यांच्या म्हणजे लेडीजला सुद्धा हे प्रशिक्षण देऊन त्यांना सुद्धा गोडी निर्माण करतील याची मी खात्री देते. एक आनंदाचा क्षण आज आहे. आज पहिलीच आपली मधाच्या गावातली पहिली प्रशिक्षणाची बॅच आज पूर्ण झालेली आहे आणि हे गाव निवडत असताना प्रशासनाने इथे खूप जास्त पर्यटक येतात. इथे काजवा महोत्सव फार मोठा भरतो. पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक इकडे असतात आणि इथे इतकं सुंदर असं वनक्षेत्र आहे. इथे कुठलाही फवारणी होत नाही आणि ह्या गावात मध निर्मिती झाल्यानंतर इथल्या महिलांना रोजगार मिळणार. इथलं मायग्रेशन खूप जास्त आहे. इथल्या महिलांना कामानिमित्त बाहेरच्या तालुक्यांमध्ये जावं लागतं आणि मग त्यामध्ये ह्या महिलांचे हाल होतात, कुटुंबाचे हाल होतात. तर ह्या गावामध्ये मध निर्मिती झाल्यामुळं ह्या गावामध्ये
एक आर्थिक स्तर उंचावेल, पण महिलांना घरातल्या घरी रोजगार याच्यातून उपलब्ध होणार आहे. आणि यामध्ये सर्व महिला बचत गट हिरिरीने सहभागी झालेत. त्यांच्या घरातल्या पुरुषांनी पहिली बॅच कंप्लीट केलेली आहे. महिलांना यामध्ये फार आनंद होतोय, फार आनंदाने सहभागी झाल्यात. खूप चांगलं प्रशिक्षण यांनी घेतलंय आणि नक्कीच हे गाव राज्यातलं एक दिशादर्शक असं आगळं वेगळं गाव मध निर्मितीमध्ये असणार आहे. आणि हे गावच मधाचं गाव न राहता हा तालुका काही दिवसामध्ये मधाचा तालुका म्हणून नक्कीच नकाशावरती येईल.